मंडळी, मैत्री, प्रेम, थोडीशी फिलॉसॉफी, नयनरम्य दृश्य, निसर्ग सौंदर्य आणि या सगळ्यात रंगणारी प्रेम कहाणी, या सगळ्या गोष्टी एकाच चित्रपटात बघायला मिळाल्या तर आवडतील ना? जग्गू आणि जुलिएट या चित्रपटात या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लचक मराठी। जग्गू आणि जुलिएट या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे। म्हणजे या चित्रपटातील जग्गू आणि जुलिएट यांचा वळणावळणाचा उंच भरारी घेणारा प्रवास जो आहे तो सुखकर आणि रंजक आहे। महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटात तुम्हाला कॉमेडी, रोमांस, ड्रामा या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ बघायला मिळतो। मुख्य म्हणजे पुन्हा एकदा अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र दिसतायत। ही जोडी आपल्याला झोंबिवली या चित्रपटात दिसली होती, मात्र या चित्रपटात ही जोडी जी आहे, त्याची केमिस्ट्री जी आहे ती छान खुलली आहे आणि ही जोडी या चित्रपटाच्या कथेला न्याय देते। तर या चित्रपटाची कथा जी आहे जग्गू आणि जुलिएट या मुख्य पात्रांची आहे। आई विना वाढलेला पोर जग्गू, जो त्याचे वडील जे आहेत म्हणजेच तात्या असो तर त्यांना म्हणतो, ते त्याच्यासाठी आयुष्य आहेत, जगणं आहे। मात्र तात्यांपासून दूर तो उत्तराखंडात एका योगा कॅम्पसाठी जातो आणि यावेळी त्याच्या वयाचं कोणी नसल्याने तो छान एकटं हिंडण्याची ट्रिप प्लॅन करतो आणि या प्रवासात त्याला भेटते ती जुलिएट। अनपेक्षित ही जी भेट आहे ती एक वेगळं वळण घेऊन येते। जुलिएट आणि जग्गूचा प्रवास सुरू होतो आणि या प्रवासात बऱ्याच गोष्टी येतात आणि ते बघणं महत्वाचं ठरतंय। मुख्य म्हणजे या प्रवासात जुलिएट एक शर्त ठेवते, ती जाईल त्या जागी जग्गूला जावं लागतं आणि या प्रवासात कुठेतरी दोघांमध्ये प्रेम जुळतंय का, या 4 दिवसात जग्गू जुलिएटला इम्प्रेस करण्यात यशस्वी होतोय का, हे बघणं महत्वाचं ठरतंय। तर दुसरीकडे जो मी उल्लेख केला योगा कॅम्पचा, यस, या योगा कॅम्पमध्ये ज्या मंडळी आहेत त्यांची देखील प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे, जी या चित्रपटाच्या कथेला एक वेगळं वळण देते। अभिनेता अमेय वाघ जग्गूच्या भूमिकेत आहे एक आगरी कोळी मुलगा, म्हणजे या भाषेतील लकब असेल, संवाद फेक असेल, हे पात्र अमेयने छान खुलवलंय। जग्गूच्या पात्रातील खरेपणा, त्याची निरागसता त्याने छान सादर केली आहे आणि तो लक्ष वेधून घेतोय। तर दुसरीकडे अभिनेत्री वैदेही परशुरामी, तिने देखील जुलिएटच्या भूमिकेतील जे विविध पैलू आहेत ते छान सादर केलेत आणि ती देखील भाव खाऊन जाते। मुख्य म्हणजे जुलिएटचे जे लुक्स आहेत, विविध कॉस्ट्युम्स आहेत, ते वैदेहीचं सौंदर्य छान खुलवत आहेत। तर उपेंद्र लिमयेने साकारलेला तात्या देखील लक्ष वेधून घेतो। जयवंत वाडकर, प्रवीण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौगुले, केयुरी शहा, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार या कलाकारांनीही उत्तम काम केलंय। आणि अर्थात महेश लिमये यांचं अप्रतिम छायांकन आणि दिग्दर्शनातील सादरीकरण या चित्रपटाची जमेची बाजू आहे। महेश लिमये, अंबर हडप, गणेश पंडित यांची कथा पटकथा चित्रपटामध्ये आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते। तर अंबर हडप, गणेश पंडित यांनी लिहिलेले संवाद कथेला न्याय देणार आहेत, पण काही ठिकाणी असं वाटतं विनोदी संवाद जे आहेत, विनोदी सीन्स जे आहेत ते आणखीन खुलवण्यात वाव होता। तर दुसरीकडे अनेक ट्विस्ट असतील किंवा काही सीन असतील, ते चित्रपटाच्या कथेतील सलगता कायम ठेवण्यात कुठेतरी अडथळा निर्माण करतात की काय, असं देखील जाणवतं। या चित्रपटातील गाणी आणि संगीत जे आहे ते प्रभावी आहे, कथेला न्याय देणारं आहे आणि धमाकेदार आहे। अर्थात अजय अतुल यांचं संगीत जे आहे कथेला साजेसं आहे। गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांनी लिहिलेली गाणी देखील छान वाटतात। चित्रपटाचं संकलन देखील उत्तम झालंय। उत्तराखंडाचं सौंदर्य असेल किंवा निसर्गरम्य काही जागा असतील, संपूर्ण उत्तराखंडाचा जो प्रवास आहे तो महेश लिमये यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून उत्तम टिपलाय। तर या चित्रपटातील जग्गू जुलिएट जी आहेत ना, ती आपल्याला एका वेगळ्या प्रवासात घेऊन जातात, जिथे विविध पात्र आहेत, भावभावना आहे आणि मुख्य म्हणजे भरपूर मनोरंजन आहे। आणि म्हणूनच लचक मराठी जग्गू आणि जुलिएट या चित्रपटाला देत आहेत 3.5 स्टार्स। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि बघत रहा लचक मराठी।